बोला काय विषय आहे? विषय रेशन कार्ड ऑनलाईन करून अन्न व नागरी पुरवठा मंत्र्याने संपूर्ण महाराष्ट्रावर जो ऑनलाईनचा प्रकार लादण्यात आलेला आहे तो पब्लिक लॉगिनला इथं ज्या बी ग्राहकाने रेशन कार्ड धारकाने पब्लिक लॉगिनला येऊन ते पूर्ण माहिती भरायची आणि हे भरून त्या तालुक्यातील तहसील कार्यालयाकडे जायचं आणि तिथून त्याची प्रोसिजर पूर्ण करायसाठी जायचं। तिथं गेलं तर 40, 50, 30 किलोमीटरवरून तालुक्यातून आलेल्या लोकांना किमान 1, 2, 3 चक्करमध्ये ते काम होत नसून एक महिना चक्रा मारावं लागते सर्व्हर डाऊन। जर इथं पब्लिक लॉगिन वरून तिथं जायचं तिथून परत पब्लिक लॉगिनला यायचं आणि पब्लिक लॉगिनला काय दाखवते? नाव एक्झिट दाखवते का? तिकडं एक्झिट दाखवत आहे, तिकडून इकडं आलं तर हा प्रॉब्लेम येतो। जर या शासनाला खरोखरच या जनतेच्या जर सुरळीत रेशन कार्डचा संपूर्ण जर व्हावं असं वाटत असेल तर संपूर्ण अधिकार पब्लिक लॉगिनलाच देण्यात यावे। अन्यथा जे हे बळजबरीने लादण्यात आलेला आहे ऑनलाईनचा प्रकार तो पूर्ववत ऑफलाईन करून त्या भागातील लोकांना त्यापासून होणारा त्रास वाचवावा। गेले ऑनलाईन केल्यापासून तालुक्यातून एकही दिवस असा नाही की तिथं आमच्या माता भगिनी बंधू भाऊ असे किमान दिवस प्रत्येक तहसील कार्यालयासमोर किमान रोज 25 ते 30, 40, 50च्या आकड्यातच तिथं रेशन कार्ड युनिट वाढ युनिट कमी नवीन शिधापत्रिका पण ते एक चक्कर नाही तर रेशन कार्ड वैतागून नकोच म्हणायला लागलेत लोक। मग रेशन कार्ड नको म्हणून सुद्धा वैतागून जमन आहे कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दिलेली असती त्याला रेशन कार्ड लागतंय। काहीतरी अशी योजना देते ती की फक्त आता या शासनाने असं केलंय की जनतेला आणि या आमच्या माता भगिनीला फक्त पळवापळवी आणि असं करून दमवायचं एवढाच उद्योग चालू केलेला आहे। जर या शासनाने याची दखल घेऊन जर एकतर ती ऑनलाईन योजना इथल्या पब्लिक लॉगिंगला संपूर्ण अधिकार देण्यात यावे, जर ते देता नाही आले तर पूर्ववत ऑफलाईन करावे। या दोन्हीपैकी जर या कोणताही निर्णय नाही घेतला तर उत्तर सोलापूर तालुक्यापासून आंदोलनाला सुरुवात होईल। आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख अनिलजी पोखरील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेशदादा वानकर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर सोलापूर तालुक्यातून तहसील कार्यालयावर आंदोलनाची सुरुवात करण्यात येईल आणि त्याचा वणवा महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही याची अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी नोंद घेऊन तात्काळ या गोष्टीची अंमलबजावणी करावी अशा प्रकारचा शिवसेना उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने उपतालुका प्रमुख अच्युतराव बाबळे इशारा देत आहे। याची गांभीर्याने दखल घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।